रामकृष्ण हरी सगळ्यांना. बघा रात्री मुक्काम होता वेळापूरला आणि आता माऊली कुठं पोहोचल्यात? उघडेवाडी चौक आहे मित्रांनो. बघा बघा आणि माऊली आता सध्या इथं आलेला आहेत. बघा काय म्हणता माऊली कुठून? नांदेड वरून एकटेच आले का? पालखी आपल्यासोबत. पालखी का? अरे वा. म्हणजे किती लोकांची ती पालखी? 230 लोक आहेत. 230. बर काय माऊली काठी माणसं हा नाही घेतली का काय? नाही नाही. मग कुठे गेलं माऊली? मग होतं का धंदा बिस्लरीचा? होतो ना. बर छान. चला असू द्या. कुठले आजी? कुठलं गाव आहे तुमचं? हा शनी शिंगणापूर. बर मग दरवर्षी येता काय दिंडीत? दरवर्षी. अच्छा हा मग तुम्ही एकटेच आले का? तुम्ही एकटेच आले. बर एकटेच आले. तुम्हाला वारी नाही भावणार. माऊली तुम्ही आजी चाललं होतं का? हा मग काय म्हणताय पांडुरंगाला? काय मागणं केलं का नाही मग ह्या वर्षी? सुखात ठेव होय. मग काय ती सुखातच ठेवतोय ना सगळ्याला. पण अजून दुसरं काय? काय नाही. आणि तुम्ही किती तारखेला आला बरं दिंडीमध्ये? आपण 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 किती तारखेला आलो दिंडीमध्ये? मग तुम्ही दिंडीत आलाय का कसं आहे? आणि किती वाऱ्या झाल्या तुमच्या? पहिलीच वारी. त्यामुळं आजीला माहित नाही. कुणी आणलं तुम्हाला पहिल्या वारीत? जोडीदार. त्याला काम नव्हतं. इथून मग काय करीत होता? घर सांभाळत होता होय. अरे वा. बरं असू द्या. आजीसाठी एक लाईक बरं का. आजीचं तुमचं नाव काय आजी? मंदाबाई. आणि गाव? गाव आहे ना गावाचं नाव आमचं गाव आहे ना शिंगणापूर पशी फुटसर गाव आहे. बर बर हा असू द्या. तुम्ही लय हसत आहे. थांबा तुम्हाला शेवट. तुमचं कुठलं? तीच गाव का शनी शिंगणापूर? आणि तुम्ही एकटेच आले म्हणायचे वारीत? वारीत आम्ही एकटेच आलो पण जोडीदार नाही आम्ही. अच्छा कुठेच बाकी जोडीदार? बोलले याचे ह्या कोण आहेत तुमच्या? या आमच्या जवळची मैत्रिणी आहे. मैत्रिणी होय. बर बर बर. मग आता पंढरपूरला जाणार तुम्ही? तुम्ही पंढरपूरला जाणार आहे. मग काय मागताय आता? मागणं काय मागताय देवाला? देवाला भाऊ पुढल्या वारीला लवकर बोला विठ्ठलाला म्हणा. पुढल्या वारीला लवकर मग सगळ्यांना बोलावतो ते. दुसरं अजून काय? अजून काहीच नाही. मग दुसरी वारी माझी वारीला यायची. दुसरी का? हा हा. मग हाय मापात आहे तुम्ही म्हणायचं. ह्यालाही बघा त्यात काय भानगड आहे? काय म्हणतात म्हणजे त्यांना वाटतंय आजी कशा बोलते शिकाव. शिकावा. आवाज तुम्ही बी बोला की इकडे बघा. बघा का माऊली काय म्हणताय? काय तुमच्या किती झाल्या वाऱ्या? 10-11 झाल्या का? बर बर. कसं मग वारीत कसं काय अनुभव येतोय बरं? खूप आनंद वाटतो. हा अजून काय आनंद तर सगळ्यांना येतो या. अजून काय? असं वाटतं दरवर्षी वारीला यावा. हा हा. आता किती दिवसाचा प्रवास झाला तुमचा इथपर्यंत? आता 15 दिवस होऊन गेले का? मग काय आता किती राहिले दिवस अजून? 4-5 दिवस. 4-5 दिवसात तुम्ही पंढरपूरला जाताय म्हणायचं आहे का नाही? मग निघाले घरी. हा असू द्या. चला चला. एकाच गावातली दिंडी ना. असू द्या. हा तुम्ही काय माऊल्यांना ध्यान देताय काय? माऊल्यांवर ध्यान ठेवताय काय? पळत येत इकडे तिकडे म्हणून? त्यांचे मालक हारत त्याच्यामुळे सापडायला आम्हाला आता मला त्यांना नाही पाहिजे. हारले मग काय करायचं? बर बर बर. नाही बरोबर आहे ना. ह्याला पहिलेच वारीत आणले काय नु? लय हसत दुसरी होय. मग अनुभव लय आला असं ना वारीचा. रात्री कुठे होता मुक्काम? नाही चांगलं की वय तरी किती असेल अंदाज? मग बघा की 22 वर्षाची आज माऊली. मी तर म्हणतो पहिल्याच दिसले असते ना आम्हाला कॅमेरामॅन. नाही दिसत जास्त कमी वयाची. मग आता पंढरपूरला नाही ही म्हणतात घरी जायचं. त्यांना जायचं असं मला पंढरपूरला जायचं. होय लय आवड दिसती तुम्हाला विठ्ठलाची आहे का नाही? आणि मग किती तारखेला आलता तुम्ही आळंदीला? 9 तारखेला. 9 तारखेला. बरं आता इथून किती तारखेला एकादशी ती आपली? 25. छान आहे. असू द्या. माऊली का हो तुम्ही लई नाराज आहेत? अयो बघा मला वाटतं माऊली पहिलीच वारी ना.
बघा मित्रांनो, बघा माऊलीच्या वारीमध्ये येणारी लोक तोंड दडवून घेतात. बघा असू द्या, लाजल्या. मग एक नाव घेता का? नाव विठ्ठलाचं घेता का एक नाव? 12 कुणाच्या आगाव 12 तोळ सोनं? बजी नको मला, नको आता दमलोय बजी खाऊन. आणि दिंडी चालक कोण आहे तुमची? आमची दिंडी चालक आहे घावटे पाटील. अच्छा, सोनाईकर. सोनाईकर का? किती लोक आहे तुमच्या दिंडीमध्ये? तुम्ही कशाच काम करता दिंडीमध्ये? गायन काम. गायन? अरे वा, गायन येतं म्हणायचं. मग धरा मायकून मला एक गाण, पण तुम्ही टाळ वाजवायचं राहील. थांबा.